नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत. मधुभाऊ आता सायलीच्या लहानपणीचा फोटो पाहणार आहेत आणि अर्जुनला सांगणार आहेत, ही माझी साऊच आहे. तेव्हा हे सगळं कशा पद्धतीनं पुढे काय काय घडणार आहे हे बघूया. कोर्टाने आता अर्जुनला आदेश दिलेला असतो की प्रियाचे जे काही महत्त्वाचे सामान आहे ते तिला लागणार आहे. पुढील 7 वर्षांमध्ये ते तिला आणून देण्यात यावे. अर्जुन ठीक आहे असे बोलतो. सायली मधुभाऊला सुभेदाराच्या घरी घेऊन आलेली असते. हे सगळेच मंडळी हॉलमध्ये असते. अर्जुन बोलतो, सायली मी आलोच. प्रियाच्या रूममधून काही महत्त्वाचे सामान आहे, ते मला कोर्टाला द्यायचे आहे. त्यावर सायली बोलते, अर्जुन सर, पण कसलं सामान? अर्जुन बोलतो, काही विशेष नाही, पण प्रिया आता 7 वर्षे जेलमध्ये राहणार आहे ना, मग तिच्या रोजच्यासाठी जे काही लागणारं साहित्य आहे ते आपल्याच घरी आहे व ते मला कोर्टाच्या स्वाधीन करायचं आहे. असं म्हणून तो प्रियाच्या रूममध्ये जातो आणि मधुभाऊ जेलमधून निर्दोष सुटल्यामुळं सायली खूप आनंदी झालेली असते. ती बोलते, मधुभाऊ आता तुम्हाला एक काम करायचे आहे. तुम्ही आता आठवडाभर इथेच राहणार आहात. तुम्ही आता कुठंच जाणार नाही. ते मला काही सांगायचे नाही, मला ते काही माहीत नाही. जेलमध्ये तुमचे फार हाल झाले आहेत. तुम्हाला आवडीचे पदार्थसुद्धा खाता आले नाहीत आणि मला हे माहीत आहे. तुम्ही माझ्या हाताची चव नक्कीच मिस केली असणार आहे. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मी आहे ना, आता आठवडाभर मी तुम्हाला इथे ठेवून घेणार आहे आणि दररोज तुमच्या आवडीचे तुम्हाला खाऊ घालणार आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात, नाही साऊ बाळा, लेकीच्या घरी इतक्या दिवस राहत नसते. ते माझ्या तत्वात बसत नाही. पण सायली मात्र हट्टाला पेटलेली असते. ती बोलते, नाही मधुभाऊ, तुम्ही तुमच्या लेकीचं ऐकणार नाहीत का? नाही म्हणजे ती तुमच्याकडे हट्ट पण केला नसता, पण तुम्ही इतक्या दिवसानंतर बाहेर आलेला आहात त्यामुळे राहावेच लागेल. पूर्णाजीसुद्धा बोलते, हो मधुभाऊ, तुम्ही आता थांबा. जर थांबलात ना, आम्हाला खूप आनंद होईल. आम्हाला तुमचा पाहुणचार करू द्या. 2 वर्ष तुमच्यावर जो काही अन्याय झाला आहे त्यामुळे तुम्ही प्लीज राहा. आम्हाला तुमचा पाहुणचार करू द्या. मधुभाऊ बोलतात, ठीक आहे. आता तुम्ही सगळे जरी एवढं म्हणतात तर मी इथे थांबायला तयार आहे. आता अर्जुन प्रियाच्या कपाटामध्ये तिच्या सुटकेसमध्ये साहित्य शोधत असतो आणि तेवढ्यातच त्यामध्ये त्याला तन्वीच्या लहानपणीचा फोटो दिसतो. तो त्या फोटोकडे बघू लागतो आणि बोलतो, फोटोकडे बघून वाटत नाही ही तन्वी असं काहीतरी करू शकते. म्हणजे तन्वी जेव्हा लहान होती तेव्हा किती निरागस होती, पण जशी मोठी झाली ना, तिच्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. म्हणजे जुन्या तन्वीमध्ये आणि आताच्या तन्वीमध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे. कधी तर मला वाटतंय की ही तन्वी अजिबात नाही, कारण तन्वी किती चांगली होती अशी तर अजिबात नव्हती. म्हणजे तिच्यामध्ये एवढा मोठा बदल कसा काय झाला असेल, हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर मला मधुभाऊच देऊ शकतात. इतके दिवस केस सुरू होती त्यामुळे या विषयाबद्दल मला त्यांच्याशी बोलताच आले नाही. म्हणजे इतका बदल एका माणसामध्ये कसा काय होऊ शकतो? आज चांगली संधी आहे. अर्जुन मधुभाऊला हाक मारतो व मधुभाऊ व सायली तिथे येतात. अर्जुन आता मधुभाऊला तो फोटो दाखवतो आणि बोलतो, मधुभाऊ, मला एक सांगाल का, हा सगळा काय प्रकार आहे ना?
म्हणजे फोटोकडे बघून तन्वी किती निरागस वाटते. या फोटोमध्ये बघितल्यावर असं वाटत नाही की तिचं मन किती स्वच्छ व निर्मळ आहे. ती कोणासोबतच असं वागू शकणार नाही हे स्पष्ट दिसतंय. मग तिने असं का बरं केलं असेल? म्हणजे एका खुनीची साथ देणं हे तन्वीकडून मला अजिबात वाटत नाही. आणि हे ऐकून तर मधुभाऊ जोरजोरात हसू लागतात आणि बोलतात, अर्जुन अहो हे काय बोलतात तुम्ही? काय हा प्रियाचा फोटो नाहीये? अहो हा फोटो माझ्या साऊचा आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. तो बोलतो, मधुभाऊ प्लीज मस्करी करू नका. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, अहो मला खोटं बोलून काय मिळणार आहे? ही आमची साऊच आहे. जेव्हा लहानपणी ही मला सापडली होती ना तेव्हाचा हा फोटो आहे. किती निरागस आहे आणि ओळखतोय ना? ही लहानपणीची तन्वी आहे. आम्ही दोघे एकत्र खेळायचो. त्यावर मधुभाऊ बोलतात, अहो जावई बापू गुणी दिसते आणि किती निरागस दिसते माझी साऊ. आणि आता मात्र अर्जुनला काहीच कळत नसतं. तो पूर्णपणे पॅनिक झालेला असतो. मधुभाऊ आता पुढे बोलतात, पण मला कळत नाही साऊचा फोटो प्रियाच्या पेटीत काय करतोय असेल? कारण तिला दुसऱ्याच्या वस्तू घ्यायची सवय आहे. ठेवला असेल तिने फोटो. मग अर्जुनच्या डोळ्यातून मात्र पाणी येते आणि मधुभाऊला म्हणतो, मधुभाऊ तुमच्या लक्षात येते का? सायलीच तन्वी आहे. कारण हीच तन्वी आहे. आणि आता मात्र सगळ्यांचे डोळे उघडलेले असतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन बोलतो, चला खाली जाऊ आणि रविराजांना पण बोलून घेऊया. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायलीच खरी तन्वी आहे असा मोठा खुलासा मधुभाऊ करणार आहेत. हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.